राज्यात उन्हाचा चटका कायम आहे, तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणाचीही निर्मिती झाली आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यात पुढील 4 दिवस काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय, तर नांदेड जिल्ह्यात 5 दिवस पावसाला पोषक हवामान आहे। रविवार आणि सोमवारी विजांनी ढगांच्या गडगडाटासह या 12 जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवार, शनिवारी, रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी काही भागात पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यात शनिवार आणि रविवार, तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तर आज, तर भंडारा जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात आज, उद्या आणि सोमवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी पावसाला पोषक हवामान असल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलंय। मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाचा अंदाज आहे। सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे, तर पुणे, सातारा जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज देण्यात आलाय। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।